कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असून लोकशाहीच्या या उत्सवामध्ये कोल्हापूरकर उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। सध्या मी पद्माराजे जुनी इमारत स्कूल आहे या मतदान केंद्रावर उभी आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सकाळपासूनच मतदान करण्यासाठी नागरिकांची गर्दी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तरुणींपासून ते वयोवृद्धांपर्यंत जे काही ज्यांचं मतदान आहे त्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। खरं तर कोल्हापूरमध्ये 595 केंद्रांवर सध्या मतदान सुरू असून ही निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी महापालिकेचा असेल किंवा जिल्हा प्रशासनाची असेल तयारी पूर्ण झाली होती। त्यासोबतच मोठा पोलीस फौजफाटा आहे ते तैनात करण्यात आला आहे। एकंदरीतच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1200 ते 2000च्या अधिक कर्मचारी आहे ते तैनात करण्यात आले। यासोबतच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मतदान करण्यासाठी नागरिकांच्या आहे ते रांगा लागले आहेत। आपला आधार कार्ड घेऊन त्यांनी मतदानाचा आता हक्क बजावताना आपल्याला दिसत आहेत। यासोबतच महापालिकेच्या वतीनं प्रत्येक बूथवर असेल किंवा मतदान केंद्रांवर असेल आरोग्याची नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देखील त्यांच्या वतीनं बूथ आहे ते उभारण्यात आले आहेत। त्यासोबतच एकंदरीतच 595 केंद्रांवर आता सध्या मतदान प्रक्रिया सुरू असून कोल्हापूर जिल्ह्यामधली ही जी सध्याची निवडणूक आहे ती चुरशीची रंगली आणि आता 327 उमेदवार आहेत ते रिंगणात उतरले आहेत। 81 जागांवर ही निवडणूक सध्या होत असून आज या सर्व उमेदवारांचं भवितव्य आहे ते या मतपेटीमध्ये कैद होणार आहे। त्यासोबतच 12 ठिकाणी आहे ती थेट दुरंगी लढत पाहायला मिळत आहे आणि 29 ठिकाणी आहे ती तिरंगी लढत पाहायला सध्या मिळत आहे। एकंदरीतच कोल्हापूर महानगरपालिकेची ही निवडणूक ही कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक चुरशीची ठरली आणि मतदान प्रक्रिया आज पार पडतीये। आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान प्रक्रिया ही सुरू राहणार आहे। त्यानंतर उद्या 10 नंतर मतमोजणी आहे ती पार पडणार आहे। त्यानंतर दुपारनंतर कोल्हापूर महानगरपालिकेचं चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतर कळेलच की कोल्हापूर महानगरपालिकेवर झेंडा कुणाचा फडकणार, कोण बाजूला पडणार आणि ही लढाई कोण जिंकणार। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर।